अच्छा, म्हणजे आता सगळ्यांनाच कळलंय तर. म्हणजे गुरुजी तुम्ही खरंच तेज प्रताप मक्तेदार, चॅम्पियन कबड्डी प्लेयर. का या आधी तुम्हा सगळ्यांना माझ्या गेमवर डाऊट होता का? गुरुजी तसं नाही, मीच नाही, आम्ही सगळे खूप ऐकून आहोत तुमच्याबद्दल. चांगलंय. पण हे बघा, मी तेज प्रताप मक्तेदार असो किंवा प्रेमनाथ पवार, त्यांना काही फरक पडणार आहे का? नाही ना. मग मी तुमच्यासाठी तुमचा गुरुजीच असणार आहे, कळलं? हो गुरुजी. आणि आता आपल्या सगळ्यांचं ध्येय एकच आहे, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा जिंकायची, हो की नाही? हो गुरुजी. मग त्यासाठी काय करावं लागेल? प्रॅक्टिस. हो ना. मग माझं काय तोंड बघताय? चला वॉर्मअप सुरू करा. चला चला. वैदी, बया, आज कोंडाळा आणि कशाला आला इथं? आमच्या घरात कचरा पाठवून मन नाही भरलं वाटतं. कशात का ताई? तुमची लेक नाही घरात, नंतर या. अहो माहितीये मला, मी आई साहेबांना भेटायला आले होते. त्या मी आळूवड्या केल्यात ना, त्यांना आवडतात, म्हणलं घेऊन जावं. होय, आजी पण नाही घरात. नाही आहेत का? शाले, कोण आलाय ग? आजी तू हायच वेळ, मला वाटलं देवळा बिवळात गेलीस का काय? ते तेजाच्या सासूबाई आल्यात. नमस्कार आई साहेब, कशात तुम्ही? अहो तुमच्यासाठी आळूवड्या आणल्या होत्या, घ्या. कुठं पण उगवलेली आळूची पानं, त्याच्या वड्या खात नसते मी. धर. सुमनबाई, तुमच्यातलं एक तरी गुण तुमच्या लेकीत आला असता तर बरं झालं असतं. पण नाही, ती तिच्या बापावर गेली. आई साहेब, म्हणजे काही झालंय का? वैदूची काही चूक झालीये का? चूक? मक्तेदारांच्या घरची प्रतिष्ठा जपता आली नाही तुमच्या लेकीला. बया, आजीनं तर सिक्सरच मारला की. माईनं काहीतरी जादूची कांडी फिरवलेली दिसते. तिचं जरा कौतुक केलं तर शेफार ती तुमची लेक. तिला ओळखण्यात चूक केली आम्ही. तिला जरा सासरची जबाबदारी शिकवा आणि मग या ही असली लाडी गोडी लावायला. हा आई साहेब ऐका ना, अहो तुम्ही नक्की काय झालंय? म्हणजे
तुम्ही बोलताय ना ते मला खरंच काही कळत नाहीये. काय झालंय नक्की? का तुमचं तुमच्या लेकीशी बोलणं होत नाही काय रोजच्या रोज? हा? आणि नसल झालं तर बोला आणि मग या. शाले, हा पाणी देते असली दमले असतील. आई साहेब अहो ऐका तरी. शाला का ताई काय झालंय नक्की? वैदू काय केलंय वैदून? पिणार आहे पाणी? नाही ना, या या. जगताबाई, अहो तुमचा आळूच्या वड्याचा डबा घेऊन जावा. जाता जाता तुम्हीच खावर असतात. हा ठीक आहे. कुठं लक्ष आहे जगतापीनबाई? झालं ना खराब आता सगळं. कुत्र बी खाणार नाहीत आता. तेवढं सगळं साफ करायला लागेल. नोकर पण ना टायमालाच कुठतरी गायब होतात. मूर्ती, शाला का ताई मी करते साफ, राहू दे. इथं येते. या. आणि तुम्ही इकडं ये का तुमची शाळा? हा पण माहीत तुम्ही इथं अचानक कसं काय? का आम्ही इथे आलेलं आवडलं नाही वाटतं तुम्हाला? नाही माहीत, तसं नाही. म्हणजे स्वाभिमानी नोकरीतून मोकळे कधी होणार तुम्ही? हा? नाही म्हणजे गुरुजींचा हा तास कधी संपणार?